तर आता खूप साऱ्या लोकांना वाटतं की माझ्याकडे 5-25 मेंढरं येतं, मी माहिती सांगतो म्हणजे मी एक्सपर्ट झालेलो आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी ह्या मेंढीपालनात चिल्लर आहे. अजून तुम्ही हा समुद्र बघितला नाही किंवा समुद्रात कोणकोण हिरे आहेत, कोणकोण मोती आहेत, हे तुम्हाला काय खजिना आहे हे अजून माहीत नाही. मी सांगतो ना, मी स्वतः मेंढीपालनात चिल्लर आहे, एक चिल्लर. आणि तुम्ही जे लोक नंबर मागता ना कोणाचे पण, त्या लोकांना भेटायला जर आपण साधा व्यक्ती असतो ना, साधा माणूस, तर भेटायला अपॉइंटमेंट लागेल. अशा लोकांचं पण नंबर मागतात, तरीसुद्धा मी देतो. पण काही लोकांचे असे नंबर असतात की ते मी त्यांना विचारल्याशिवाय देऊ शकत नाही, असे पण लोक आहेत. आता तुम्ही म्हणाल की असं काय झालं, तर मी तुम्हाला सांगतो ना, मेंढीपालन आजपर्यंत कधीच कुणी एवढ्या खोलपर्यंत दाखवलं नव्हतं की काय असतं ह्या मेंढीपालनात. माझ्यासारखं तर एकदम क्षुल्लक आहे. 500वाली मेंढरं दाखवलीत मी तुम्हाला, अजून 1000वाली मेंढरं बाकी आहेत. 5000पर्यंतच्या लोकांकडे मेंढरांची कॅपॅसिटी आहे आणि ती मेंढरं आहेत त्यांच्याकडे. मग विचार करा, ही लोकं त्या लोकांना भेटली नाहीत, पण माझ्यासारख्याला फोन करतात की आमच्याकडे एवढी क्वांटिटी आहे, आमच्याकडे तेवढी क्वांटिटी आहे. ते सगळं सांगतात का, तर मी ह्यांना कटिंग मार्केट म्हणून चाललो आहे. आणि त्यांचा पण पर्पज काय आहे, तर कटिंग मार्केटच. कधीच कुणीच दाखवावं ना, हे ब्रीड म्हणून एखाद्याकडे 1000, 500, 100 आहेत, दाखवूच शकत नाही. तर आपल्याकडं जी काय ही जी आता मेंढीपालनातनं माझी ओळख होत चालली, किंवा जी मला माहिती देत आहेत, किंवा जी माझ्याबरोबर माहिती मिळते आता, ती 100% ना अनमोलच आहेत. आणि जसं जसं आपण आता, मी तर समुद्रात पडलो आहे, मला पहिल्यांदा वाटायचं मीच म्हणजे समुद्र आहे. पण जसं आता मला कळायला लागलं, किंवा जसं माहीत पडायला लागलं, किंवा जशी ह्या लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या, तेव्हा मला कळलं की मी कुठल्या तरी डबक्यामध्ये आहे आणि समुद्र खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये खूप अनमोल लोक आहेत. खूप म्हणजे एवढे अनमोल आहेत ना, की आपल्या विचाराच्या पलीकडचे अनमोल लोक आहेत. आणि अशी लोक आपल्याला मार्गदर्शन करतात, भेटू शकतात. तुम्ही त्या लोकांना बिनधास्त डायरेक्ट फोन पण करू शकताय. इथपर्यंतच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तर प्रत्येकाचे जे काही नंबर असतील ते मी तर सर्वांनाच देतो, पण तुम्ही लिमिटेशनमध्ये कॉल करा. बारक्या बारक्या गोष्टी विचारायच्या असतील माझ्याकडे करा. पण तुम्हाला जर काय मेजॉरिटीचं काय असेल तर शंका निसन त्या लोकांना विचारा. कारण ती माझ्यासारखी रिकाम टेकडी नाहीत कोण, तेही काहीतरी काम करणार असतील, तेही त्यांचं शेड्यूल काहीतरी असतं. माझं दिवसभर जसं शेड्यूल असतं की फोन लागणार नाही, आणि 6 ते 9, 5 ते 9 फोन लागतो, तसं त्याही लोकांचं काही शेड्यूल असेल. तर ज्यांना कोणी कॉल करत असाल त्यांना पहिल्यांदा विचारून पहा की बाबा तुमच्याकडे वेळ आहे का, नंतर करा. कारण मी ज्या लोकांना भेटलो आहे, किंवा जी माझ्या संपर्कामध्ये आहेत ना, ही अशी लोकं एवढी क्वालिटीची आहेत की आजपर्यंत आपल्याला कधीच ही दिसली नाहीत. पण आजपर्यंत मी सांगतो ना तुम्हाला, आता 500 मेंढरं जी विरकर दादांचे आहेत तेही पाहिली. त्याच्या पुढचे अजून काही लोक आहेत, त्यांनाही आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप भेटू. पण 5-25 मेंढरं सांगून किंवा दाखवून व्हिडिओ करून कोण एक्सपर्ट होत नाही. फक्त काय झालं की आपण त्यांच्या प्रवाहामध्ये आलोमुळं, म्हणजे मी कटिंग मार्केट सांगतो आहे आणि ह्या गोष्टी त्यांना पडतात, म्हणून ते स्वतःहून फोन करून सांगतात माझ्याकडे एवढी आहेत, माझ्याकडे तेवढी आहेत. आणि ते लोक भेटायला पण बोलवतात. आणि आपला काय अभ्यास फक्त चाऱ्यावरती झाला, त्याच्यामुळं त्या लोकांना ते चांगलं आवडलं म्हणून ती लोकं भेटतात किंवा बोलवतात आपल्याला. तर हळूहळू आपण सर्वजण त्यांच्याशी बोलू, त्यांचं मार्गदर्शन चांगलं. आणि विरकर सरांचं तर मार्गदर्शन बोलाल तर अफलातून. जेव्हा आम्ही बसलो होतो, मी तर जास्त व्हिडिओ शूट केला नाही, कारण काय होतं, व्हिडिओ शूट करायला आपल्याकडे तेवढा नंतर जाऊ. कारण आपण आता एक ओळख करत चाललो आहे, आणि ओळख झाली एकदा की मग त्यांच्याशी आपण जे काय मार्गदर्शन, जे काय व्हिडिओ आहेत ते नंतर करू. पण आता एक ओळख होणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अशा लोकांची ओळख होणं म्हणजे आपलं भाग्य समजायचं, तुमच्या सर्वांचं आणि माझंसुद्धा. कारण आपली व्हॅल्यू काहीच नसतानासुद्धा अशी लोकं जर भेटत असतील तर मात्र आपण नशीबवान आहोत की अशा लोकांशी बोलायला भेटतं आहे, माहिती करायला भेटतं आहे. आणि ती लोकं एकदम दिलखुलास सांगतात, तुम्हाला कधी अडचण आली आमच्याकडे या. म्हणजे अशी लोकं आपल्याला भेटत आहेत. तर थोडंसं संयम ठेवा, संपर्क सर्वांचा होईल. कारण ही अनमोल आहेत आपल्यासाठी. 1000, 500, 2000, 4000 सांभाळणारी जी मेंढरं आहेत ती अनमोल आहेत. 5-25 सांभाळणारा चिल्लर गँग आहे. माझ्यासारखा तर चिल्लरच आहे. मी 5-25 सांभाळतो आणि व्हिडिओ बनवतो, पण मी चिल्लर आहे. तर ही अनमोल आहेत. ह्यांच्याकडनं घेण्यासारखं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जर नुसतं फोन करून त्यांना सतवण्याचा मार्ग केला ना, तर मात्र हे आपले हिरे आपल्यापासून कायमचे दूर होतील. तर तुम्ही जे काय माहिती पाहिजे, मी नंतर व्हिडिओ सर्वांचं करणार आहे. स्पेशल म्हणजे एकटा जाऊन त्यांचं व्हिडिओ माहिती वगैरे सर्व करेन. पण तुम्ही आत्ताच त्यांचा फोन नंबर घेऊन ना, आत्ताच त्यांच्या मागे लागाल तर मलाही सुद्धा ते उभे करणार नाहीत. त्यामुळं जे काही
आहे ते प्रत्येकाला मी नंतर नंबर वगैरे पाठवेन, सगळं काय होईल. पण तुम्ही लिमिटेशनमध्ये कंट्रोल ठेवा, कारण काय आहे ह्या नंबरचा काही लोक गैरफायदा पण घेतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे, जी काय तुम्हाला माहिती पाहिजे मला तुम्ही पाठवा, मी त्यांच्याकडनं घेतो, परत त्यांच्याकडे जाऊन त्यांचा व्हिडिओ करून तुम्हाला देतो, त्याबद्दल काय नाही. पण नंबराची जी काय आहे ते नंबराचं थोडंसं कंट्रोलेशनमध्ये ठेवा, कारण 500 मेंढर सांभाळणारे किंवा 1500 मेंढर सांभाळणारे किंवा 5000 मेंढर सांभाळणारे साधे व्यक्ती कोणी नसणार आहेत. आणि ही जी लोकं मला भेटायला येतात किंवा माझ्याकडे जी येतात त्या लोकांचं जर बॅकग्राऊंड सांगितला की काय पदव्या आहेत, तर तुमच्या पायाखालची जमीन हललं अशा पद्धतीचे व्यक्ती आहेत. माझ्या पायाखालची जमीन हादरती तर तुम्ही काय आहे. तर अशी लोकं आपल्याला चांगल्या म्हणजे आपलं नशीब की चांगली लोकं भेटलेले आहेत. थोडंसं सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. पण हे हिरे जाता कामा नये. हे हिरे आपल्याला एक अनमोल मार्गदर्शन करणारे आहेत. जसे विरकर सर आहेत, मलवडीतले निलेश दादा आहेत, गीते साहेब आहेत, ही सर्व जी लोक आहेत ना अनमोल आहेत आपल्यातून. म्हणजे कधी कधी तर काही लोक मला सांगतात की ह्यांना भेटायचं तर वेळ लागतो, पण आपलं नशीब की आपण डायरेक्ट त्यांना भेटतोय, किंवा ते म्हणतात तुम्हाला अजून कुणाला भेटायचं असेल मी ओळख करून देतो. तर ह्या लोकांबरोबर आपण चांगलं म्हणजे क्लोज राहूया आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून काय आपल्याला होतं आहे का, आपण अजून नवीन काय करू शकतो का, ह्याची माहिती घेऊया आणि त्याप्रमाणे नियोजन करूया. मी 5-25 सांभाळी तर किंवा कुणी एखाद्यानं 5-25 सांभाळू द्या आणि त्यानं व्हिडिओ बनवू द्या, कधीच एक्सपर्ट होऊ शकत नाही. कारण मी आता जसं बघतोय ना 500 मेंढरं 5000 मेंढरांपर्यंत जर लोक सांभाळणारे आहेत आणि ते पण एवढ्या मेंढरांचं नियोजन करणारी लोक असतील तर 100% ते आपल्यापेक्षा अनमोल आहेत. आणि माझ्यासारखी जी 5-25 सांभाळणारी आहेत ती सर्व चिल्लर गँग आहे. पण बोलतात ना चिल्लर नुसती वाचती, पण ज्या नोटा असतात त्यांची व्हॅल्यू कधी पण जास्त असते. तशी जी बाकीची लोक आहेत 5000, 500, 1000 सांभाळणारी हे नोटांचे बंडल आहेत, त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. चिल्लर काय नुसती खणखण वाजून काय फायदा नसतो, त्याची व्हॅल्यू कमी असते. पण हे जे नोटांचे किंवा जे मोठ्या लेवलचे आहेत ह्यांच्याशी चांगलं राहिलं तर अजून काहीतरी मार्गदर्शन करतील, अजून मार्ग देतील आपल्याला. त्यामुळे नंबर तर सर्वांचा मी देऊ शकतो, फक्त काय आहे फोन करणाऱ्यांनी लिमिटेशनमध्ये करा. तुम्हाला जर काय अडचण आहे माहिती पाहिजे मला सांगा, मी इथं गोळा करतो, पाहिजे तर त्यांच्या तिथं जातो, त्यांना विचारतो ती माहिती आणि त्याप्रमाणे सांगेन. पण तुम्ही प्रत्येकजण उठसूट जर फोन करत असाल तर नंबर देता येणार नाही, कारण ओपन आहे. कारण मी मोकळा आहे म्हणून ते मोकळे असतील ह्याची गॅरंटी नाही. तर त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जी काय माहिती पाहिजे त्यांच्या शेडबद्दल कशाबद्दल मी त्यांच्याकडनं घेतो आणि ती तुम्हाला सांगेन, सगळं काय होईल. पण तुम्ही प्रत्येकाचाच नंबर मागाल तर ते मी देऊ शकणार नाही, कारण काही तुमच्या समजण्याच्या पलीकडची लोक आहेत. मला जेव्हा समजलं की कोण काय आहे कसं आहे, त्याच्यानंतर माझी जमीन हादरली तर तुम्ही काय वेगळ्याच गोष्टीत आहे. तर आपण 5-25 सांभाळणारे म्हणजे कुठंच नाही आहे. तर तुम्ही समजून घ्या. आणि ह्या लोकांना गमावणं म्हणजे आपण सर्वात मोठा घात करण्यासारखं आहे. त्यामुळे ह्या लोकांना आपण समजवून म्हणजे ह्यांच्याबरोबरच चालायचं आहे आपल्याला. कारण हे समुद्रामधले मोठे शार्क मासे जसे असतात ना त्याप्रमाणे आपण तर कुठेच नाही. मग ह्या माशांबरोबर आपण जर राहिलो तर आपलं पण कुठंतरी भलं होईल. अशा पद्धतीनं नियोजन चाललं आहे ना, म्हणून आम्ही ह्या सर्वांबरोबर जायचं चाललेलं आहे. तर तुम्ही पण तसं नियम ठेवा. आणि नंबर आहेत म्हणून कितीही कुणाला फोन करू नका. तुम्हाला जर काय शंका असेल काय असेल एकदा विचारा, 10दा विचारा, वेळा विचारूच नका आणि त्याप्रमाणे नियोजन करा. 100% हे सर्व जी लोक आहेत किंवा ह्यांचा जो आपल्याला फायदा होणार आहे 100% अनमोल कामाचा होणार आहे आणि त्याचा मलाच नाही सर्वांनाच फायदा होणार आहे.